Hello friends, welcome to this new lecture of the topic solution of nonlinear equations. In the last lecture of this topic, we seen bisection method. In that article, we seen algorithm to find root of the given equation by using bisection method. That algorithm is very important as per theoretical question as well as per practical point of view. Because if we have to solve the examples, then we must know the procedure or the algorithm to solve the particular example by using any particular method. Okay. Now in this lecture we are going to see example to find out root of the given equation by using bisection method. Okay. लास्ट लेक्चर मध्ये आपण बायसेक्शन मेथड ने दिलेल्या सोल्युशन ऑफ नॉनलिनियर इक्वेशन ला सोल्युशन कसं काढायचं हा अल्गोरिदम थेओरेटिकल बघितला होता. आता तो अल्गोरिदम इलस्ट्रेट करण्यासाठी, तो अल्गोरिदम अंडरस्टँड करण्यासाठी त्या अल्गोरिदमचं आपण ऍप्लिकेशन करून एक एक्झाम्पल सोडवणार आहोत. या लेक्चर मध्ये आपण बायसेक्शन मेथड वापरून दिलेल्या इक्वेशनचं रूट कसं काढायचं याचं एक्झाम्पल पाहणार आहोत. सो लेट अस सी एक्झाम्पल टू सॉल्व to given equation or example to find the root of the given equation by using bisection method. Example, find real root of the equation x cube minus 2x minus 5 is equal to 0 by using bisection method. Full stop. Perform only 5 approximations. Okay, that is the straightforward question. एक इक्वेशन तुम्हाला दिलेला आहे, that is x cube minus 2x minus 5 is equal to 0 and we have to find out one of the root of the given equation by using bisection method. Okay, now x raised to 3 minus 2x minus 5 equal to 0, this is the polynomial equation having degree equal to 3. Okay, इक्वेशन ची डिग्री 3 आहे, म्हणजे डेफिनेटली या इक्वेशनला रूट किती असतील? 3 असतील, कारण जेवढी डिग्री तेवढे त्याला रूट्स असतात. दॅट यू नो व्हेरी वेल. या 3 रूट पैकी एक रूट आपल्याला काढायचे. वी आर नॉट गोइंग टू फाइंड आउट ऑल द 3 रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. गेटिंग दिस? ओके, या 3 रूट पैकी एक रूट आपल्याला काढायचे बाय युजिंग बायसेक्शन मेथड आणि आपल्याला फक्त आणि फक्त 5 अप्रॉक्सिमेशन्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, ऍज पर इन दी गॉस सिडेल मेथड, ऍज पर इन दी जॅकोबीज मेथड. जसं आपण जॅकोबीज मेथड मध्ये किंवा गॉस सिडेल मेथड मध्ये पाहिलेलं होतं. दोन प्रकारचे एक्झाम्पल्स, दोन प्रकारच्या टाइपने एक्झाम्पल्स विचारू शकतात. पहिला असेल तर नंबर ऑफ इटरेशन्स किंवा नंबर ऑफ अप्रॉक्सिमेशन्स किती घ्यायचे, आणि दुसरं असेल तर काय किती डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर करेक्ट काढायचे. ओके, दोन्ही प्रकारे या ठिकाणी सुद्धा क्वेश्चन विचारता येईल. आता इथं आपल्याला काय करायचं, या इक्वेशनचे रूट काढायचे आणि काय करायचं, करेक्ट परफॉर्म ओनली 5 इटरेशन्स किंवा परफॉर्म ओनली 5 अप्रॉक्सिमेशन्स. फक्त 5 अप्रॉक्सिमेशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. 5 अप्रॉक्सिमेशन्स घेतल्यानंतर किती डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर्स मॅच होतात, दॅट इज डझंट मॅटर. ओके, किती डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर मॅच होऊ द्यात, म्हणजे किती डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर मॅच होत आहे इथं आपल्याला विचार करण्याची गरज नाहीये. फक्त आपल्याला 5 अप्रॉक्सिमेशन्स घ्यावे लागतील. आणि जेव्हा आपल्याला समजा असं एक्झाम्पल विचारलं की करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस किंवा करेक्ट अप टू 5 डेसिमल प्लेसेस, तेव्हा काय करावं लागेल, अप्रॉक्सिमेशन घ्यावं लागेल आपल्याला कुठपर्यंत, जोपर्यंत दोन लगतचे अप्रॉक्सिमेशन्स 4 डेसिमल किंवा 5 डेसिमल प्लेसेस पर्यंत सेम येत नाही तोपर्यंत आपल्याला प्रोसेस कंटिन्यू करावी लागेल. तेव्हा अप्रॉक्सिमेशन्स किती घ्यावे लागतात डझंट मॅटर. ठीक आहे, इथं काय फक्त 5 इटरेशन्स घ्यायचे किंवा 5 अप्रॉक्सिमेशन्स घ्यायचे. 5 अप्रॉक्सिमेशन घेतल्यानंतर आन्सर किती डेसिमल प्लेसेस पर्यंत मॅच होत आहे, दॅट इज डझंट मॅटर. ओके, नाउ हाऊ टू सॉल्व एक्झाम्पल बाय युजिंग बायसेक्शन मेथड. याचा अल्गोरिदम आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेला आहे. ते लेक्चर पुन्हा एकदा पहा. तो अल्गोरिदम काय आहे तो व्यवस्थित अंडरस्टँड करा. एकदा काय अंडरस्टँड झाला, प्रोसिजर एकदा का समजली, तर फक्त आपल्याला ती प्रोसिजर स्टेप बाय स्टेप ऍप्लिकेशन करायचं आहे. ओके, सोल्युशन सोडूयात. अल्गोरिदम काय आहे दॅट यू नो व्हेरी वेल. पहिल्यांदा ज्या इक्वेशनचे रूट काढायचं आहे ते इक्वेशन आपल्या स्टँडर्ड पॅटर्न मध्ये आहे का नाही बघा. स्टँडर्ड पॅटर्न म्हणजे काय, RHS 0 पाहिजे. RHS 0 नसेल तर आपण RHS 0 करून घेतो. ओके, आता इथं ऑलरेडी आपल्याला RHS इक्वल टू 0 करून घेतलेले आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, लेट अस टेक गिवन इक्वेशन ॲज इट इज ॲज अ f ऑफ x. जे काही दिलेलं इक्वेशन आहे ते ॲज इट इज f ऑफ x म्हणून घ्या. ओके, लेट अस कन्सिडर किंवा वी हॅव f of x is equal to given equation as it is, that is x cube minus 2x
-5 इक्वल टू 0 म्हणलं तरी चालेल, नाही म्हणलं तरी चालेल, फक्त f of x इक्वल टू दिलेलं इक्वेशन जसं आहे तसं घेतलं, गिव्ह इट ॲज अ इक्वेशन नंबर 1. ओके, याला इक्वेशन नंबर 1 देतो. पुढे स्टेप नंबर फर्स्ट ऑफ द बायसेक्शन मेथड काय आहे? येस, वी कॉल दॅट अल्गोरिदम. पहिल्यांदा काय करायचं आहे? स्टेप नंबर फर्स्ट, फाइंड आउट द इंटरवल x0 to x1 in which root of the given equation lies. For that, find out the 2 points x0 and x1 for which f of x0 and f of x1 have the opposite signs. Okay, that is our step number first. काढूयात. Yes, and the interval काढूयात. How to find out interval याचा आपण सेपरेट लेक्चर तयार केलेला आहे, ते आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहे. पहा, लेक्चर नंबर 2. लेक्चर नंबर 2 मध्ये आपण इंटरवल कशी डिसाइड करायची याचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. पुन्हा ते लेक्चर पहा की जेणेकरून तुम्हाला प्रोसिजर व्यवस्थित समजेल. ओके, फाइंड आउट करूयात. त्यासाठी काय करणार आपण? ट्रायल अँड एरर मेथडने जाणार. असे 2 पॉइंट चूज करणार की ज्या 2 पॉइंटसाठी व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्सला अपोजिट चिन्ह असतील. ओके, सर स्टार्ट करूयात. फॉर x इक्वल टू -1 पासून स्टार्ट केलं तरी चालेल किंवा 0 पासून स्टार्ट केलं तरी चालेल. ओके, फॉर x इक्वल टू समजा मी 0 पासून स्टार्ट करतो, -1 पासून स्टार्ट केलं तरी चालेल, डझंट मॅटर. f of 0 इज इक्वल टू f of 0 काढा. To find out f of 0, whenever there is a x, replace that x by 0 in equation number 1. x equal to 0 टाकल्यानंतर what we get? -5 which is a less than 0, that is a negative. ठीक आहे. पुढचा सर्च पॉइंट असेल for x equal to 1, comma f of 1 is equal to f of 1 काढा. f of 1 काढण्यासाठी whenever there is a x, replace that x by 1. x च्या ऐवजी 1 टाका. 1 cube, that is a 1, -2 into 1, that is a 2, -5, that is equal to 1 minus 2, that gives -1, -1 minus 5, that gives -6, which is again less than 0. ते पुन्हा निगेटिव्ह आलेला आहे. आपल्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे 2 ऑपोजिट व्हॅल्यूज असणारे पॉइंट्स काढायचे आहेत. जावा पुढे. फॉर x इक्वल टू, पुढचा सर्च पॉइंट असेल 2. f of 2 is equal to whenever there is a x, replace that x by 2 in equation number 1. स्टेप वाढवली तरी चालेल. x चा 2 टाका. 2 चा क्यूब मायनस 2 इंटू x ची व्हॅल्यू पुटअप करतोय 2 minus 5, that is equal to 2 cube, that is 8, minus 2 into 2, that gives 4, minus 5, that is equal to 8 वजा 4 वजा 5 म्हणजे 8 वजा 9, that gives -1, which is again less than 0. ओके, ती किंमत पुन्हा लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आलेली आहे, म्हणजे अजून आपल्याला अपोजिट व्हॅल्यू मिळालेली नाहीये. जावा पुढे. पुढचा सर्च पॉइंट असेल x इक्वल टू 3. या पॉइंटला व्हॅल्यू ऑफ द फंक्शन काढा, म्हणजे f of 3 काढा. f of 3 काढण्यासाठी whenever there is a x, replace that x by 3 in the given equation number 1. What we get? 3 cube minus 2 into x च्या ऐवजी 3 टाका, minus 5, that is equal to 3 चा क्यूब, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, वजा 3 2 6 वजा 5, that is equal to 27 वजा 11, 27 वजा 11, that gives 16, and which is greater than 0. लक्षात येते? What is the observation? f of 2 ला व्हॅल्यू काढली, which is -1, less than 0 म्हणजे निगेटिव्ह. f of 3 ला व्हॅल्यू काढली, which is 16, greater than 0 म्हणजे ज्यावरती f of 2 ला व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि f of 3 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, त्यावरती दिलेल्या इक्वेशनची जेवढे काही 3 रूट्स आहेत त्यापैकी एक रूट नक्कीच इन बिटवीन द पॉइंट्स 2 to 3 असणार आहे. ते व्यवस्थित लिहूयात. ॲज, लक्षात येते? याचा आपण सेपरेट एक्झाम्पल लेक्चर नंबर 2 मध्ये प्रिपेअर केलेला आहे. येस, ॲज वी ऑब्झर्व दॅट f of 2 is equal to -1, which is a less than 0, and f of 3 is equal to 16, which is a greater than 0. That is f of 2 and f of 3 have opposite signs. ओके, हे रायटिंग करणं महत्वाचं आहे. हीच इंटरवल का चूज केली? ओके, हे रायटिंग करणं महत्वाचं आहे. अपोजिट साइन्स. therefore one of the roots of given equation, lies in the interval
येस थेरॉटिकल इंटरवल आपली काय असते, करेक्ट काय असते थेरॉटिकल इंटरवल. लास्ट लेक्चरला आपण थेरी पाहिलेली आहे, त्यातली थेरॉटिकल इंटरवल काय असते x0 to x1 दॅट इज इक्वल टू प्रॅक्टिकली या गणितासाठी ती काय आली आहे, येस 2 to 3. लक्षात आहे का 2 to 3 आली आहे. ओके x0 to x1 दॅट इज इक्वल टू 2 to 3 असेल. ठीक आहे इंटरवल मिळाली. आता स्टेप नंबर सेकंड ऑफ द अल्गोरिदम काय, व्हॉट इज दॅट स्टेप नंबर 3. येस इंटरवल मिळाल्यानंतर आपण काय करतोय, by using bisection method first approximation for the root is given by x2 is equal to x0 plus x1 divided by 2. ओके एकदा का इंटरवल मिळाले की लगेच आपण फॉर्म्युला यूज करतोय. प्रोसीड. therefore by using bisection method अल्गोरिदम डोळ्यासमोर ठेवा. अल्गोरिदमचा आपण सेपरेट लेक्चर तयार केलेला आहे, ते लेक्चर पुन्हा एकदा बघा की जेणेकरून आयडिया तुम्हाला डिटेल समजेल. लक्षात आहे का. therefore by using bisection method, therefore very simple algorithm by using bisection method, मेथडचं नाव लिहायचं. first approximation is given by, first approximation for the value of the root म्हणलं तरी चालेल, is given by yes what is the formula. first approximation इंटरवल आपले x0 to x1 आहे म्हणजे फर्स्ट approximation सिम्बॉल काय असेल, करेक्ट x2 is equal to what is the formula for bisection method, x0 plus x1 divided by 2. ठीक आहे that is equal to x0 ची व्हॅल्यू आहे, x1 ची व्हॅल्यू आहे, पुटअप करा that is 2 plus 3 divided by 2 that is equal to 2 plus 3 that gives 5 divided by 2 divided by 2 that is equal to 2.5 असेल. getting this. therefore x2 is equal to straightforward calculation, x2 is equal to 2.5 असेल. ठीक आहे फोकस दॅट व्हॅल्यू, जी काय व्हॅल्यू आली त्याला फोकस करा. ओके x2 इक्वल टू 2.5 आले, आपलं फर्स्ट अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ द रूट आलं. पुन्हा आपण काय करतोय, येस पुन्हा आपण काय करतोय, स्टेप नंबर 3 काय करतोय, x2 हे रूट आहे का नाही बघा, x2 हे रूट आहे का नाही पाहण्यासाठी f of x2 काढा आणि f of x2 काढण्यासाठी whenever there is a x replace that x by x2. okay now consider x2 हे रूट आहे का नाही बघूयात. अल्गोरिदम डोळ्यासमोर ठेवा. now consider f of x2 is equal to f of x2 ची किंमत आपण कॅल्क्युलेट केली 2.5 that is equal to whenever there is a x replace that x by 2.5 in the given equation number 1. काय होतं ते x क्यूब, x च्या ऐवजी मी 2.5 टाकतो, 2.5 क्यूब मायनस 2x म्हणजे 2 इंटू x ची किंमत असेल 2.5 आणि मायनस किती होतं ते -5. ओके इक्वेशन नंबर 1 डोळ्यासमोर आहे -5. इक्वेशन नंबर 1 -5. ठीक है that is equal to proceed. use calculator, find out the value of f of x2 that is f of 2.5. whenever there is a x replace that x by 2.5. first of all fix the mode of the calculator correct up to 4 decimal places. 5, 6, 7 डेसिमल पर्यंत आन्सर लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. पहिल्यांदा मोड 4 डेसिमल ला फिक्स करा. हाउ टू फिक्स द मोड ऑफ द कॅल्क्युलेटर दॅट यू नो व्हेरी वेल दॅट वी हॅव डिस्कस्ड इन अर्लियर लेक्चर. ठीक आहे येस करा 2.5 चा क्यूब. काही कॅल्क्युलेटरला x⁻³ चं बटन डायरेक्ट आहे पहा, ते x⁻³ चं बटन डायरेक्ट प्रेस करा, किंवा काही कॅल्क्युलेटरला x⁻y बटन आहे, x⁻y बटन यूज करून 2.5/3 काढा. कसंही माझ्या कॅल्क्युलेटरला x⁻³ चं बटन ऑलरेडी प्रेझेंट आहे. ठीक आहे 2.5 क्यूब मायनस इंटू ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल 2 इंटू 2.5 ब्रॅकेट क्लोज -5 इज इक्वल टू 1 स्ट्रोक किती आलं, येस 5.625. इज इट करेक्ट ऑल ऑफ यू. प्रत्येकाचं आलंय का, मेन्शन युअर आन्सर इन द कमेंट बॉक्स. 5.6250. इज इट करेक्ट ऑल ऑफ यू आलंय का. f of x2 is equal to 5.6250 which is greater than 0. ठीक है
इक्वल टू 0 आला असतं तर आपण थांबलो असतो. पहिल्या अप्रॉक्सिमेशनला कधीच इक्वल टू 0 येत नसतं. जर एफ ऑफ x2 इज इक्वल टू 0 झालं असतं तर x2 हे रूट आहे असं आपण बोललो असतो आणि आपण थांबलो असतो. स्टेप नंबर 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे नाउ एफ ऑफ x2 नॉट इक्वल टू 0 आहे. ज्यावरती एफ ऑफ x2 नॉट इक्वल टू 0 आहे त्यावरती x2 हे रूट नाही. त्यामुळे पुढची सर्च इंटरवल फाइंड आउट आपण करणार. पुढची सर्च इंटरवल फाइंड आउट करण्यासाठी either root lies in the interval x0 to x2 or the root lies in the interval x2 to x1. x0 to x2 मध्ये असेल का x2 to x2 मध्ये असेल, x2 to x1 मध्ये असेल, हे कोण ठरवणार? f of x2 चं साइन ठरवणार. जर f of x2 लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आलं तर जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉइंट नवीन निगेटिव्ह पॉइंटने रिप्लेस करणार म्हणजेच x2 ने रिप्लेस करणार. आणि जर f of x2 ग्रेटर दॅन 0 आलं म्हणजेच पॉझिटिव्ह आलं तर आपण जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट नवीन पॉझिटिव्ह पॉइंटने रिप्लेस करणार. हे आपल्या अल्गोरिदम मध्ये आहे. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. f of x2 काढला. f of x2 इक्वल टू किती झाला? yes, f of x2 is equal to what is that value of f of x2? 5.625 which is a greater than 0 म्हणजे ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली. ज्यावरती f of x2 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली त्यावरती नवीन सर्च इंटरवल फाइंड आउट करा. काय होईल? जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट नवीन पॉझिटिव्ह पॉइंटने रिप्लेस होईल. ठीक आहे. जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट काय होता? इथे आहे पहा, f of 3 इक्वल टू 16 आहे म्हणजे f of 3 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली म्हणजेच f of x1 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. त्यामुळे काय होणार? जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट x1 हा नवीन पॉइंट x2 ने रिप्लेस होणार आणि निगेटिव्ह पॉइंट x0 जसा आहे तसा राहणार. गेटिंग दिस? लक्षात येतंय का? प्रत्येक वेळेस सर्च इंटरवल डिसाइड करणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. ॲज लिहितो पहा. ॲज जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉइंट कोणता होता? x0 म्हणजे निगेटिव्ह पॉइंट जसा आहे तसा राहील. ॲज f ऑफ x0 इज इक्वल टू f ऑफ 2 इज इक्वल टू व्हॅल्यू किती होती? -1 विच इज अ लेस दॅन 0 अँड नवीन काढलेला पॉइंट f ऑफ x2 इज इक्वल टू f ऑफ 2.5 is equal to 5.625 which is a greater than 0. Therefore लक्षात आहे, एक पॉइंट निगेटिव्ह दुसरा पॉइंट पॉझिटिव्ह. Therefore root lies in the interval yes, theoretical notation. Root lies in the interval. theoretical notation पहिल्यांदा काय निगेटिव्ह पॉइंट लिहा. निगेटिव्ह पॉइंट कोणता आहे? yes, x0 2 पॉझिटिव्ह पॉइंट कोणता आला आता? x2 that is equal to व्हॅल्यू रिप्लेस करतो. x0 ची व्हॅल्यू किती होती? 2 x2 ची व्हॅल्यू किती होती? 2.5. ठीक आहे. एकदा काय इंटरवल मिळाली की लगेच आपण काय करतोय? yes, एकदा काय इंटरवल मिळाली फाइंड न्यू सर्च इंटरवल अल्गोरिदम डोळ्यासमोर आला. एकदा काय इंटरवल मिळाली की पुन्हा आपण काय करतोय? पुढची व्हॅल्यू फॉर द रूट काढतोय आणि पुढची व्हॅल्यू फॉर द रूट काढण्यासाठी पुन्हा गो टू स्टेप नंबर 2 आहे. गो टू स्टेप नंबर 2 याचा अर्थ काय? पुन्हा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट काढा आणि पुन्हा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट काढण्यासाठी पुन्हा काय करायचंय? फॉर्म्युला यूज करायचंय. लक्षात आहे? गो टू स्टेप नंबर 2 याचा अर्थ येस पुन्हा फॉर्म्युला यूज करा. रूट लाइज इन द इंटरवल x0 to x2 that is equal to 2 to 2.5. Therefore second approximation. ठीक आहे. सेकंड अप्रॉक्सिमेशन फर्स्ट अप्रॉक्सिमेशन झालं, आता सेकंड अप्रॉक्सिमेशन. Therefore second approximation APP डॉट लिहिलं तरी चालेल. for the root is given by. आता प्रत्येक वेळेस बायसेक्शन मेथडचं नाव नाही लिहिलं तरी चालेल. पहिल्यांदाच आपण लिहिलेलं आहे इज गिवन बाय. येस, व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? व्हॉट इज दॅट सिम्बॉल? x2 च्या पुढचं अप्रॉक्सिमेशन असेल x3. इज गिवन बाय बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला इंटरवल नुसार फॉर्म्युला डिसाइड करायचा. एक्स्ट्रीम पॉइंटची बेरीज डिवाइड बाय 2. इंटरवल कोणती आपली? x0 to x2 म्हणजेच x0 प्लस x2 डिवाइड बाय 2 असेल. गेटिंग दिस? दॅट इज इक्वल टू सगळ्या व्हॅल्यूज आहेत पुटअप करा. x0 ची किंमत आहे 2 प्लस x2 ची किंमत आहे 2.5 ब्रॅकेट क्लोज डिवाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू 2 अधिक 2.5 दॅट गिव्स 4.5 डिवाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू येस किती आली? 2 पॉइंट. येस, बे 2 4 पुढे राहिला 1 पुढे घेतला 0 झाले 10 बे 5 10 2.25. गेटिंग दिस? लक्षात येते का ऑल ऑफ यू? गेटिंग दिस? समजतंय का? येस. देयरफॉर x3 इज इक्वल टू x3 is equal to
2.25. फोकस दॅट व्हॅल्यू, आलेली व्हॅल्यू फोकस करा, आलेली व्हॅल्यू चौकोन करा. रिप्रेझेंटेशन इज ऑल्सो वन ऑफ दी स्किल. ठीक आहे, x3 इज इक्वल टू 2.25 आलं. आता पुन्हा काय करणार आहे? येस, हीच प्रोसेस आपण कंटिन्यू करणार. कुठपर्यंत? जोपर्यंत दोन लगतचे अप्रॉक्सिमेशन सेम येत नाहीये तोपर्यंत. आता इथे करेक्ट अप टू किती डेसिमल प्लेसेस पर्यंत काढायचंय विचारलेलं आहे का? नाही. आपल्याला फक्त काय करायचंय? 5 अप्रॉक्सिमेशन्स घ्यायचे आहेत. 5 अप्रॉक्सिमेशन पर्यंत कंटिन्यू करूया. ठीक आहे, म्हणजे x3 इक्वल टू 2.25 आलं. आता पुन्हा काय करणार? येस, पुढे काय करणार? x3 हे रूट आहे का नाही ते चेक करा. x3 रूट आहे का नाही चेक करण्यासाठी काय करावं लागेल? f ऑफ x3 काढावं लागेल. जर f ऑफ x3 इज इक्वल टू 0 आलं तर x3 इज रिक्वायर्ड रूट असणार. आपण थांबणार आणि समजा f ऑफ x3 नॉट इक्वल टू 0 आलं तर आपण पुन्हा पुढची सर्च इंटरवल फाइंड आउट करणार आहे. गेटिंग दिस? ओके, नाउ f ऑफ x3 काढूयात. म्हणजे x3 रूट आहे का नाही बघूयात. x3 रूट आहे का नाही बघण्यासाठी f ऑफ x3 काढूयात. नाउ कन्सिडर सेम स्टेप्स. नाउ कन्सिडर कॉमा नेक्स्ट लाइन f ऑफ x3 that is equal to f of x3 ची किंमत 2.25 that is equal to whenever there is a x replace that x by x3 that is a 2.25 in the given equation number 1. वसे x cube म्हणजेच 2.25 चा क्यूब यूज ब्रॅकेट्स minus twice x that is minus 2 into x ची किंमत 2.25 minus 5 जसं आहे तसं वाटलंच तर रिझन लिहू शकता. कशानुसार लिहिलं? Since from equation number 1 put x is equal to 2.25 लिहिलं तरी चालेल. प्रत्येक स्टेपला जिथे शक्य असेल तिथे रिझन देत चला, म्हणजे डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स दिसेल. therefore yes that is equal to किती आलं बघा, काढा. f of x3 that is f of 2.25 यूज कॅल्क्युलेटर. 2.25 क्यूब x raised to 3 बटन डायरेक्ट आहे. ठीक आहे, मायनस इंटू ब्रॅकेट 2 into 2.25 bracket close minus 5 is equal to किती आलं? Mention your answer in the chat box. What is the answer? 1.8906. ठीक आहे, 1.8906 हे इक्वल टू 0 आलं असतं तर थांबलो असतो. नाही म्हणजे पुन्हा इंटरवल नवीन सब इंटरवल फाइंड आउट करा. ठीक आहे, म्हणजे f ऑफ x3 ची व्हॅल्यू आली 1.8906 विच इज अगेन ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह आली. ज्यावेळी f ऑफ x3 ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली त्यावेळी आता पुढे काय होणार? येस, पुढचे सब इंटरवल डिसाइड करा. पुढची सब इंटरवल डिसाइड करायची म्हणजेच काय? जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट नवीन पॉझिटिव्ह पॉइंटने रिप्लेस होईल. जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉइंट जसा आहे तसा राहील. ठीक आहे, आपली जुनी इंटरवल कोणती होती पहा बरं. इथं वेट पॉइंट मी अंडरलाईन करतो पहा. x0 टू x2 होती. ठीक आहे, याला f ऑफ x0 ला व्हॅल्यू निगेटिव्ह होती आणि f ऑफ x2 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह होती. ज्यावेळी आपण f ऑफ x3 ला व्हॅल्यू काढली ती पॉझिटिव्ह आली त्यावेळी काय होणार? जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट x2 हा नवीन पॉझिटिव्ह पॉइंटने रिप्लेस होणार आणि जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉइंट x0 हा जसा आहे तसा राहणार. ठीक आहे, लिहूयात. नाउ ॲज जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट जसा आहे तसा. निगेटिव्ह पॉइंट कोणता होता? x0 that is f of x0 is equal to f of 2 which is a less than 0 and f of x3 is equal to f of 2.25 which is a greater than 0. Therefore the root lies in the interval म्हणजे चौकोनी ब्रॅकेट. थेरॉटिकल इंटरवल कोणती आहे? x0 टू x3. थेरॉटिकल इंटरवल लिहिणं गरजेचं आहे पहा, कारण आपण इंटरवल नुसार फॉर्म्युला लिहितोय. दॅट इज इक्वल टू प्रॅक्टिकली ती इथं काय आली आहे? x0 म्हणजे किती आहे? येस 2 आहे. 2x3 x3 ची किंमत किती काढली आता आपण? 2.25. लक्षात आहे? गेटिंग दिस? ओके, आता एकदा का इंटरवल फिक्स झाली पुढे काय करणार? येस, एकदा का इंटरवल फिक्स झाली पुढे काय करणार? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढणार. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला वापरणार. therefore थर्ड अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे, 2 अप्रॉक्सिमेशन झालेली आहेत. आता थर्ड अप्रॉक्सिमेशन काढूयात. therefore थर्ड अप्रॉक्सिमेशन फॉर द रूट for the value of the root किंवा for the root is given by
कॉमा नेक्स्ट लाईन. येस, x3 च्या पुढचं अप्रॉक्सिमेशन असेल x4 इज इक्वल टू बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला इंटरवल बायसेक्ट करा म्हणजे इंटरवलचे दोन तुकडे पाडा म्हणजेच आपण इंटरवल नुसार फॉर्म्युला लक्षात ठेवलाय काय एक्स्ट्रीम पॉइंटची बेरीज भागिले 2. इंटरवल कोणती तुमची x0 टू x3 म्हणजे फॉर्म्युला काय तयार होईल x0 प्लस x3 डिवाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू पुट अप द व्हॅल्यूज यूज द ब्रॅकेट. x0 ची किंमत आहे 2 प्लस x3 ची किंमत आहे 2.25 सगळ्याला भागिले 2 दॅट इज इक्वल टू यूज कॅल्क्युलेटर किंवा तोंडी शक्य असेल तर तोंडी काढा 2 अधिक 2.25 म्हणजे 4.25 भागिले 2 इज इक्वल टू किती आलं 2.125. ठीक आहे 2.1250 किंवा 2.125 म्हणलं तरी चालेल. देअरफॉर आलेल्या व्हॅल्यूला फोकस करा. x4 इज इक्वल टू 2.125 1250 किंवा 125 म्हणलं तरी चालेल. फोकस युअर आन्सर. लक्षात आहे. आता सायमल्टेनियसली आपण कॅल्क्युलेशन करत असताना आपले कॅल्क्युलेशन्स करेक्ट आहे किंवा नाही ते आपण स्वतः चेक करायचं. कसं चेक करायचं आपली इंटरवल काय आहे बेसिक थेओरेटिकल इंटरवल पहिली आपली काय आली होती 2 ते 3 आली होती. ओके 2 ते 3 आली होती. आता आपण काय करतोय अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज फॉर द रूट काढतोय. ठीक आहे. आता ज्यावरती आपली थेओरेटिकल पहिली इंटरवल ऑफ द रूट हे 2 ते 3 आली होती त्यावरती आपण जे काही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज ऑफ द रूट येणार आहेत काढणार आहोत कॅल्क्युलेशन करून त्या ज्या काही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज ऑफ द रूट या येणार आहेत त्या कुठे यायला पाहिजेत इन बिटवीन 2 and 3 यायला पाहिजेत म्हणजे इन बिटवीन 2 आणि 3 यायला पाहिजे 2 ते 3 च्या दरम्यानच यायला पाहिजे. लक्षात आहे कारण आपण पहिल्यांदा बाउंड्रीज फिक्स करून घेतल्यात. आपल्या बाउंड्रीज काय आहेत 2 ते 3 म्हणजे अप्रॉक्सिमेशन कितीही घ्या अप्रॉक्सिमेशन संख्येला मर्यादा नाहीये. अप्रॉक्सिमेशन किती जरी घेतले तर ज्या काही तुमच्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज ऑफ द रूट येणार आहेत कॅल्क्युलेशन करून तुम्ही काढणार आहात त्या व्हॅल्यूज इन बिटवीन 2 ते 3च असल्या पाहिजेत 2 ते 3 च्या दरम्यानच असल्या पाहिजेत. 2 ते 3 च्या जर बाहेर जात असतील तर नक्कीच आपलं कॅल्क्युलेशन काहीतरी चुकतंय आणि जर कॅल्क्युलेशन चुकत असेल तर तेवढंच कॅल्क्युलेशन पुन्हा करून व्हॅल्यूज क्लिअर करा व्हॅल्यूज तुम्ही करेक्ट काढा. ठीक आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपण कॅल्क्युलेशन करत असताना व्हॅल्यूज काय येतात त्याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. ओके म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज आपल्या नेहमी जी काही इंटरवल डिसाईड केलेली आहे त्या इंटरवलच्या दरम्यानच यायला पाहिजे. जर इंटरवलच्या बाहेर जात असेल तर तेवढं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा चेक करा. कारण जसं आपला न्यूमेरिकल मेथड पेपर स्टार्ट झालाय तसं मी पहिल्यापासून सांगतोय काय न्यूमेरिकल मेथडचा एक ड्रॉबॅक आहे. काय ड्रॉबॅक आहे येस कुठं चुकलं कॅल्क्युलेशन हे आपल्याला कळत नाहीये. ओके आणि एकदा का मायनॉर मिस्टेक झाली कॅल्क्युलेशन मध्ये तर तीच मिस्टेक पुन्हा पुढे आपल्या आन्सर पासून आपल्याला लांब नेत जाते. ठीक आहे त्याच्यामुळे आन्सर्स जर करेक्ट काढायचे असतील तर आपले कॅल्क्युलेशन्स करेक्ट असले पाहिजेत आणि आपण करेक्ट कॅल्क्युलेशन्स करत आहोत किंवा नाही आपण प्रत्येक स्टेपला स्वतः चेक केलं पाहिजे. आपले आन्सर्स दुसऱ्या कोणाशीही टॅली करू नका. कॉन्फिडेंटली क्लिअरली करेक्टली कॅल्क्युलेशन्स करत जावा. ठीक आहे एक्सपोची किंमत आली किती आली 2.125 ही व्हॅल्यू 2 ते 3 च्या दरम्यानचीच आहे म्हणजे वी आर ऑन दी करेक्ट ट्रॅक वी आर ऑन दी राईट ट्रॅक आपण राईट ट्रॅक मध्ये आहोत. लक्षात येते. ठीक आहे आता पुढे एक्सपो इक्वल टू 2.125 आलं पुढे काय करणार येस काढलेली व्हॅल्यू ऑफ एक्सपो ही दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे का नाही बघणार. दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे का नाही बघण्यासाठी काय करणार येस एफ ऑफ एक्स4 काढणार. जर एफ ऑफ एक्स4 इक्वल टू 0 झालं तर थांबणार नसेल तर पुन्हा नव्याने नवीन सर्च इंटरवल फाइंड आउट करणार. लक्षात येते. सेम स्टेप्स अगेन ओनली व्हॅल्यूज गोज ऑन चेंजिंग. नाउ कन्सिडर एक्स4 हे रूट आहे का नाही पाहूयात. त्यासाठी नाउ कन्सिडर एफ ऑफ एक्स4 काढूयात. एफ ऑफ एक्स4 इज इक्वल टू एफ ऑफ एक्स4 च्या ऐवजी 2.125 टाका. f of x4 that is equal to f of 2.125 that is equal to whenever there is a x replace that x by 2.125 in given equation number 1. ठीक आहे इक्वेशन नंबर 1 काय आहे x क्यूब च्या ऐवजी 2.125 टाका मायनस ट्वाइस x that is 2 into x च्या ऐवजी 2.125 ब्रॅकेट क्लोज मायनस 5. ओके रिव्हिजन कशानुसार लिहिलं रिव्हिजन दिस चला म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना स्वतःला पुन्हा समजेल. सिन्स फ्रॉम कुठून लिहिलं हे येस सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 1 पुट x इक्वल टू
x4 that is a 2.125. ठीक आहे, that is equal to करा कॅल्क्युलेशन, यूज कॅल्क्युलेटर टू डू दी कॅल्क्युलेशन्स. येस, कॅल्क्युलेटर यूज करा. मी पण स्वतः तुमच्या समोर मुद्दाम कॅल्क्युलेशन करतोय. डेफिनेटली तुम्ही पण कॅल्क्युलेशन करणं अपेक्षित आहे. जर कॅल्क्युलेशन जमत नसतील तर ऑफकोर्स न्यूमेरिकल मेथडचा एक सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक लेक्चरला कॅल्क्युलेटर घेऊनच बसा. लेक्चर झाल्यानंतर पुन्हा तेच एक्झाम्पल तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन्स करून सॉल्व्ह करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित प्रॅक्टिसनेच करता येणं शक्य आहे. ठीक आहे. 2.125 चा क्यूब, डायरेक्ट क्यूबचं बटन आहे. मायनस इंट ब्रॅकेट, यूज प्रॉपर ब्रॅकेट. ब्रॅकेट जर नाही यूज केला तर तुमचा कॅल्क्युलेटर हे रॉंग आन्सर दाखवेल. 2 into 2.125 ब्रॅकेट क्लोज मायनस 5 इज इक्वल टू किती आलं? मेन्शन वर आन्सर इन द कमेंट बॉक्स. तुमचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. किती आलं? 0.3457. ठीक आहे, 0.3457. लक्षात आहे. नाव जर हे इक्वल टू 0 आलं असतं तर आपण थांबलो असतो. इक्वल टू 0 नाही आलं म्हणजे आपल्याला पुन्हा अल्गोरिदम प्रमाणे काय करावं लागेल? नवीन सर्च इंटरवल काढावी लागेल. नवीन सर्च इंटरवल काढण्यासाठी f ऑफ x4 चं साइन बघावं लागेल. ठीक आहे. f ऑफ x4 इज इक्वल टू 0.3457 आलं, विच इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. हे प्रत्येक वेळेस ग्रेटर दॅन 0 यायला पाहिजे असं काय नाही बरं का. कधी कधी लेस दॅन 0 येऊ शकतं, कधी कधी ग्रेटर दॅन 0 येऊ शकतं. त्याचं साइन महत्वाचं आहे, कारण त्या साइन नुसार आपण पुढची सर्च इंटरवल डिसाइड करणार आहोत. लक्षात येतंय. त्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन करणं महत्वाचं आहे. यस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन नाव? f ऑफ x4 ची व्हॅल्यू काढली, किती आली? 0.3457, विच इज ग्रेटर दॅन 0. वाटलं तर इथं साईडला लिहितो पहा आम्ही. आपली जुनी सर्च इंटरवल कुठून कुठे होती पहा बरं. येस, x0 टू x3 होती. ठीक आहे. असं तुम्ही प्रत्येक वेळेस साईडला करून घेतलं तरी चालेल. फक्त ॲट एनी कॉस्ट आपली इंटरवल चुकायला नकोय. एकदा का इंटरवल चुकली पुढे सगळे एक्झाम्पल चुकत जाणार आहे. ठीक आहे. x0 टू x3 आपली थेरॉटिकल इंटरवल होती. f ऑफ x0 ला व्हॅल्यू होती निगेटिव्ह आणि f ऑफ x3 ला व्हॅल्यू होती पॉझिटिव्ह. आता आपण नेक्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट काढलं x4. त्याच्यानंतर आपण f ऑफ x4 काढलं. f ऑफ x4 ला व्हॅल्यू पुन्हा काय आली? पॉझिटिव्ह आली. ज्यावरती f ऑफ x4 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली त्यावरती पुढची इंटरवल इन बिटवीन x4 टू x3 असेल का? कधीच नसेल, कारण f ऑफ x4 ला आणि f ऑफ x3 ला सेम साइन्स आहेत. सेम साइन्स असतील तर रूट नसणार आहे. रूट कुठं असणार आहे? नेहमी अपोजिट साइन्स मध्ये असणार आहे. म्हणजे आपली पुढची सर्च इंटरवल कुठून कुठे असेल? इन बिटवीन x0 टू x4 मध्ये असेल. कारण का? f ऑफ x0 ला व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि f ऑफ x4 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. गेटिंग दिस? ओके. म्हणजे ज्यावरती f ऑफ x4 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली त्यावरती जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट x3 हा नवीन पॉइंट x4 ने रिप्लेस होणार आणि निगेटिव्ह पॉइंट x0 हा जसा आहे तसा राहणार. लक्षात येतंय का? गेटिंग दिस? ओके. तेच लिहितो पुन्हा. ॲज लिहिताना कायम पहिल्यांदा निगेटिव्ह पॉइंट लिहा. f of x0 is equal to f of 2 which is a less than 0 and f of x4 is equal to f of 2.125 which is a greater than 0. Therefore root lies in the interval, theoretical interval कोणती मिळाली? x0 टू x4. ओके. theoretical interval लिहिणं गरजेचं आहे. दॅट इज इक्वल टू प्रॅक्टिकली ती काय आहे? x0 ची किंमत आहे 2 टू x4. दी व्हॅल्यू ऑफ x4 इज 2.125. ठीक आहे. एकदा का इंटरवल डिसाइड झाली तर पुढे आपण काय करतो लगेच? येस, एकदा का इंटरवल डिसाइड झाली पुढे आपण काय करतो? फॉर्म्युला वापरतो. ओके. अल्गोरिदम डोळ्यासमोर आहे. अल्गोरिदम पुन्हा एकदा पहा. एकदा का इंटरवल डिसाइड झाली की लगेच आपण काय करतो? फॉर्म्युला यूज करतो. ठीक आहे. x0 टू x4 that is equal to 2 to 125. नेक्स्ट लाइन. therefore कितवा अप्रॉक्सिमेशन? तिसऱ्याच्या पुढचं चौथं, फोर्थ अप्रॉक्सिमेशन APP डॉट लिहिलं तरी चालेल. फॉर द व्हॅल्यू ऑफ द रूट किंवा नुसतं फॉर द रूट म्हणलं तरी चालेल. फॉर द रूट is given by. हे सगळं वर्डिंग ऍज इट इज लिहिणं कंपल्सरी आहे. इज गिवन बाय. ठीक आहे. x4 च्या पुढचं अप्रॉक्सिमेशन काय असेल? सिम्बॉल x5 दॅट इज इक्वल टू इंटरवल नुसार फॉर्म्युला काय असेल?
इंटरवल आपले आहे x0 to x4, एक्स्ट्रीम पॉइंटची बेरीज करा डिवाइड बाय 2 करा, म्हणजेच काय असेल x0 plus x4 divided by 2, that is equal to, put up the values, use proper brackets, 2 plus 2.125 divided by 2, that is equal to, yes, do the calculation, 2 अधिक 2.125 म्हणजे 4.125, 4.125 भागिले 2, that is equal to किती आलं? मेन्शन युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. 2.0625. ठीक आहे. Therefore, focus your answer. Next line, x5 equal to 2.0625. सायमल्टेनियसली आपला आन्सर करेक्ट आहे का नाही स्वतः चेक करत राहा. व्हॉट इज युअर आन्सर? 2.065 विच इज इन बिटवीन 2 and 3. आपली पहिली बेसिक इंटरवल कोणती होती? सुरुवातीची पहिली इंटरवल कोणती होती? 2 ते 3. म्हणजे आपलं उत्तर 2.0625 आलंय आणि ही व्हॅल्यू 2 ते 3च्या दरम्यानची आहे. म्हणजे वी आर ऑन दी राईट ट्रॅक. लक्षात येते का? गेटिंग दिस? ओके. नाउ पुढे काय करा? पुढे काय करतो आपण? x5 हे रूट आहे का नाही बघतो. x5 हे रूट आहे का नाही बघण्यासाठी f of x5 काढा. नाउ कन्सिडर सेम स्टेप्स, ओनली we are replacing the values. Now consider comma, next line systematic लिहा. f of x5 that is equal to f of x5 ची किंमत म्हणजे 2.0625 that is equal to f of 2.0625 that is equal to, whenever there is a x, replace that x by 2.0625 in given equation number 1. x cube म्हणजेच 2.0625. ऑल ऑफ यू गेटिंग दिस? तर कंटेंट समजत असेल तर डेफिनेटली लाईक टू आवर व्हिडिओ. आपल्या लेक्चरला लाईक करायला विसरू नका जर कंटेंट समजत असेल तर. एक्स क्यूब म्हणजेच 2.0625 चा क्यूब मायनस इंटू ब्रॅकेट ट्वाइस एक्स, दॅट इज 2 इंटू 2.0625 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 5. विजन देत चला म्हणजे वाचताना तुम्हाला समजेल. सिन्स फ्रॉम कशानुसार लिहिलं आपण ते? सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये x च्या ऐवजी 2.0625 रिप्लेस केलं. दॅट इज इक्वल टू, फाइंड आउट द व्हॅल्यू. येस, x क्यूब म्हणजे 2.0625 चा क्यूब मायनस इंटू ब्रॅकेट 2 इंटू 2.0625. ओके, ब्रॅकेट क्लोज minus 5 is equal to, what is the answer? Yes, what is the answer? Mention your answer in the chat box. Minus 0.3513. Is it correct? All of you do the calculations. किती आलं? minus 0.3513. लक्षात येते? नाउ सगळ्यांचं आलंय का? जर कोणाचं काही वेगळं असेल तर मेन्शन करा. वी हॅव टू करेक्ट इट अगेन, वी हॅव टू चेक इट अगेन. प्रत्येकाने आलेले आन्सर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. किती आलं? वजा 0.3513. इज इट करेक्ट? ऑल ऑफ यू आलाय का? येस. नाउ हे जर इक्वल टू 0 आलं असतं तर थांबलो असतो. नाही आलं, पुढे जावं लागेल. म्हणजे पुन्हा नवीन सर्च इंटरवल काढा. पुन्हा नवीन सर्च इंटरवल काढण्यासाठी येस इंटरवल डिसाइड कोण करणार? f of x5 चं साइन करणार. जर f of x5 निगेटिव्ह आलं तर जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉइंट x5 ने रिप्लेस करा आणि जर f of x5 पॉझिटिव्ह आलं तर जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट नवीन पॉझिटिव्ह पॉइंट ने रिप्लेस करा. लक्षात येतंय? म्हणजे प्रत्येक वेळेस जुन्या इंटरवलचा एक पॉइंट नवीन पॉइंट ने रिप्लेस होणार. कोणता पॉइंट रिप्लेस होणार ते कोण ठरवणार? f of तो पॉइंट म्हणजे f of x5 चं साइन ठरवणार. जर f of x5 निगेटिव्ह आलं तर जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉइंट नवीन पॉइंट ने रिप्लेस होणार. पॉझिटिव्ह पॉइंट तोच राहणार. आणि जर f of x5 पॉझिटिव्ह आलं तर जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट नवीन पॉइंट ने रिप्लेस होणार आणि जुना पॉइंट तोच राहणार. गेटिंग दिस? इंटरवल डिसाइड करणं महत्त्वाचं आहे. इंटरवल डिसाइड करणं कोणाला काही प्रॉब्लेम असेल यू कॅन आस्क. ठीक आहे? मायनस 0.3513 विच इज अ लेस दॅन 0. ठीक आहे? विच इज अ लेस दॅन 0 म्हणजे काय होणार? जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉइंट नवीन निगेटिव्ह पॉइंटने रिप्लेस होणार. लिहूयात किंवा इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे साईडला तुम्ही असं पण लिहू शकता. पहा, ॲट एनी कॉस्ट चुकायला नकोय. जुनी इंटरवल तुमची कोणती होती? x0 टू x4 होती. f of x0 ला व्हॅल्यू निगेटिव्ह होती. f of x4 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह होती. नवीन पॉइंट तुम्ही काढला, कोणता आला? एक्झाम मध्ये सुद्धा असं लिहिलं तरी चालेल बरं का, फक्त चुकायला नकोय. x5 f of x5 काढला, त्याला व्हॅल्यू काय आली? निगेटिव्ह आली.
ज्यावरती एफ ऑफ x5 ला व्हॅल्यू निगेटिव्ह आली त्यावरती निगेटिव्ह मध्ये रूट कधीच नसणार, म्हणजे x0 to x5 मध्ये रूट कधीच नसणार. रूट कुठं असणार आहे? येस, निगेटिव्ह मध्ये रूट कधीच नसणार. नेहमी रूट कुठं असतं? ऑपोजिट साइन मध्ये, म्हणजे x0 to x5 मध्ये रूट कधीच नसणार. रूट कुठं असणार आहे? x5 to x4 मध्ये. ठीक आहे, तेच फक्त व्यवस्थित लिहूयात. ॲज रिप्रेझेंटेशन व्यवस्थित करा. ॲज जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉईंट हा नवीन निगेटिव्ह पॉईंट रिप्लेस होणार, पॉझिटिव्ह पॉईंट हा जसा आहे तसा राहणार. गेटिंग दिस? ॲज लिहिताना कायम निगेटिव्ह पॉईंट लिहा. एफ ऑफ x5 इज इक्वल टू एफ ऑफ 2.0625. yes, 0625 which is a less than 0 and जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉईंट तोच राहणार. एफ ऑफ जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉईंट कोणता होता? x4. करेक्ट. दॅट इज इक्वल टू एफ ऑफ x4 ची किंमत किती होती? 2.125 which is a greater than 0, positive. Next line, therefore the root lies in. Therefore the root lies in the theoretical notation कोणतं? x5 to x4. करेक्ट. that is equal to in particular ही व्हॅल्यू किती आली? x5 to x4 म्हणजेच x5 ची किंमत किती आहे? किती व्हॅल्यू? 2.0625 टू x4 ची किंमत किती आहे? 2.125. गेटिंग दिस? एकदा का इंटरवल डिसाइड झाली की लगेच आपण फॉर्म्युला वापरणार. देअरफॉर कितवा अप्रॉक्सिमेशन? येस, 4 अप्रॉक्सिमेशन झालेत म्हणजे 5वा अप्रॉक्सिमेशन. देअरफॉर फिफ्थ अप्रॉक्सिमेशन. देअरफॉर APP डॉट लिहिलं तरी चालेल, स्टँडर्ड शॉर्ट फॉर्म. देअरफॉर फिफ्थ अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ द रूट म्हणा किंवा फॉर द रूट म्हणलं तरी चालेल. फॉर द रूट is given by. Very simple technique. All of you getting this? समजतंय का? If you understand the lecture, please like to our video. Please like, share and subscribe. Okay. Is given by. Yes. फॉर्म्युला लिहा. x5 च्या पुढचं अप्रॉक्सिमेशन काय असेल? Yes. x5 च्या पुढचं अप्रॉक्सिमेशन काय असेल? x6. That is equal to what is the formula? इंटरवल नुसार फॉर्म्युला. बायसेक्ट द इंटरवल. x5 to x4 ही इंटरवल बायसेक्ट करायचे, एक्झॅक्ट 2 तुकडे करा म्हणजे याचा मिड पॉईंट काढा, म्हणजेच फॉर्म्युला काय तयार होईल? इंटरवल नुसार फॉर्म्युला आपण लक्षात ठेवतोय. टॅक्टफुल स्टडी करा. येस, व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? x5 प्लस x4 डिवाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू, रिप्लेस दॅट व्हॅल्यूज. x5 x4 दोन्ही पण व्हॅल्यूज आहेत. प्रॉपर ब्रॅकेट यूज करा. x5 ची किंमत 2.0625 प्लस x4 ची किंमत किती आहे? 2.125 bracket close divided by 2 that is equal to, do the calculations by using calculator. Yes, calculator वापरा. calculator वापरून आन्सर काढा. what is that answer? 2 पॉइंट प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा. 0.625 प्लस 2.125 इक्वल टू भागिले 2 2.0938. ऑल ऑफ यू आलं का? 2.0938. ठीक आहे. देअरफॉर तेच आन्सर पुन्हा लिहा. देअरफॉर x6 इज इक्वल टू 2.0938. ओके. फोकस वर आन्सर. आन्सरला फोकस करा. आन्सरला शोधून करा. पुढे आता पुन्हा काय करणार? x6 हे रूट आहे काढा बघणार, म्हणजे f ऑफ x6 काढणार. म्हणजे पुढे आपल्याला 6वं 7वं 8वं 9वं 10वं हे अप्रॉक्सिमेशन असेच पुढे मिळत जाणार आहे. ती प्रोसेस थांबणार नाही. ओके. ही प्रोसेस कंटिन्यू होत जाणार आहे. मात्र इथं आपण थांबणार आहोत. का थांबणार आहोत? कारण आपल्याला फक्त किती इटरेशन घ्यायला लावले आहेत क्वेश्चन मध्ये? किती इटरेशन घ्यायला सांगितलेले आहेत? फक्त 5 इटरेशन्सच घ्यायला सांगितलेले आहेत. फक्त 5 अप्रॉक्सिमेशन्सच कॅरी आउट करायला सांगितलेले आहेत. इथं आपण 5 अप्रॉक्सिमेशन्स घेतलेली आहेत म्हणून इथे आपण थांबणार आहोत. पुढे अप्रॉक्सिमेशन निघत जातील पण आपण ते काढण्याची आवश्यकता नाही. बिकॉज इन द क्वेश्चन इट इज मेन्शन्ड दॅट वन परफॉर्म ओनली 5 अप्रॉक्सिमेशन. फक्त 5 अप्रॉक्सिमेशन्स काढा. म्हणजे इथं आपण थांबणार आहोत. थांबण्याच्या पूर्वी एफ ऑफ x6 ची व्हॅल्यू काढूयात आणि मग थांबूयात. ओके. नाउ कन्सिडर f of x6 that is equal to f of x6 ची किंमत 2.0938 that is equal to काढा.
f of x6 काढण्यासाठी whenever there is a x, replace that x by x6, that is x cube, म्हणजेच 2.0938 its cube minus into bracket twice x, that is 2 into x ची व्हॅल्यू 2.0938 ब्रॅकेट क्लोज minus 5. ओके, ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल. कॅल्क्युलेशन करत असताना ब्रॅकेट योग्य ठिकाणी व्यवस्थित पुटअप करा. कसे 2.0938 कॅल्क्युलेशन प्रत्येकाने करा. कुणाला कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम असेल तर यू कॅन आस्क. 2.0938 चा क्यूब मायनस इंटू ब्रॅकेट 2 इंटू 2.0938 ब्रॅकेट क्लोज minus 5 इज इक्वल टू. मुद्दाम मी कॅल्क्युलेशन काय करायचे ते मुद्दाम रिपीट करतोय, बोलतोय आणि मग कॅल्क्युलेशन करतोय, त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. व्हॉट इज दॅट व्हॅल्यू? मेन्शन युअर व्हॅल्यू इन द कमेंट बॉक्स. -0.0084. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजे पुढची इंटरवल आपल्याला पुन्हा डिसाईड करता येईल. मात्र डिसाईड करण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला 5 अप्रॉक्सिमेशन्स घ्यायचे आहेत. 5 अप्रॉक्सिमेशन आपल्याला आलेले आहेत. म्हणजे 5 अप्रॉक्सिमेशन नंतर ही व्हॅल्यू आली -0.0084. इथं आपल्याला थांबायचं आहे. थांबायचं असल्यामुळे इथं आपण काय म्हणणार? दॅट व्हॅल्यू इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. दिस साइन इज फॉर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू साठी तुम्ही एक तर हे साइन वापरा किंवा दुसरं साइन कोणतं आहे? येस, एक तर हे साइन वापरा. दोन्ही साइनचा अर्थ काय? अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. ठीक आहे. म्हणजे जी काही व्हॅल्यू आली शेवटी थांबताना एफ ऑफ तो पॉईंट काढा आणि एफ ऑफ तो पॉईंटला व्हॅल्यू जी काही आली ती व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 0 आहे असं म्हणा. ठीक आहे. म्हणजे वजा 0.0084 आली विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. देअरफॉर नाउ वी आर गोइंग टू राइट युअर आन्सर. फायनल आन्सर लिहूया. देअरफॉर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किंवा देअरफॉर आफ्टर ही प्रोसेस पुढे कंटिन्यू होत जाणार आहे, पण इथं आपण थांबलोय. त्यामुळं आन्सर लिहूया. देअरफॉर आफ्टर 5 अप्रॉक्सिमेशन्स म्हणा किंवा इटरेशन्स म्हणा, काही जसा क्वेश्चन असेल तसा आन्सर. दस आफ्टर 5 अप्रॉक्सिमेशन्स कॉमा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. एवढे सगळे कॅल्क्युलेशन्स करून जी काही व्हॅल्यू आली आहे ती अप्रॉक्सिमेटच आलेली आहे, करेक्ट नाही आली, अप्रॉक्सिमेट आलेली आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर the root of given equation. Root of a given equation is किती आली? yes, x ची व्हॅल्यू लिहा. f of x ची नाही, काय आली आहे? 2.0938. ठीक आहे. Therefore, after 5 iterations, approximations, the approximate value for the root of given equation is 2.0938. Getting this? Okay, लक्षात येतंय का? All of you getting this? समजतंय का? Yes, 2.0938. ओके. सायमल्टेनियसली आपण एक्झाम्पल सोडवत असताना आपला आन्सर करेक्ट आहे का नाही ते पण पाहायचं. कसं बघायचं ते मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. स्वतःची कॅल्क्युलेशन्स करेक्ट आहे का नाही पाहायचं. ठीक आहे. म्हणजे 5 इटरेशन नंतर आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढली 2.0938. गेटिंग दिस? अंडरस्टँड? समजतंय का? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? ओके. Thus, in this lecture, we solved one example to find out the root of the given equation by using bisection method. In these examples, we have taken 5 approximations to the value of the root, and after 5 approximations, we found the approximate value of the root of the given equation as a 2.0938. Getting this? Okay. Let's stop here. Thank you.